नमस्कार, मी स्नेहल कांबळे साम टीव्हीच्या बेलापूर स्टुडिओमधून तुमचं आज लेडी स्पेशल कार्यक्रमात स्वागत करते। आजचा आपला विषय आहे गृहिणी ते उद्योगिनी आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत कल्याणवरून वैशाली तांदळगावकर आणि त्या श्रद्धा कोचिंग क्लासेसच्या संचालिका आहेत। डोंबिवलीवरून आहेत आपल्याबरोबर सौ ऐश्वर्या पुणेकर आणि त्या सद्गुरू कुकिंग क्लासेसच्या संचालिका आहेत। नाशिकवरून आपल्यासोबत आहेत सौ वैशाली वाघ आणि त्या कर्फ हँकरचिपच्या संचालिका आहेत। आणि आपल्याबरोबर भांडूपवरून आहेत मुक्ता चव्हाण, त्या बुटीक चालवतात भांडूपमध्ये। आणि मला मुक्ता चव्हाण यांना विचारावं असं वाटेल की तुम्ही बुटीक चालवता, तर मग बुटीक या विषयाकडे तुम्ही का वळलात, हाच बिझनेस तुम्ही का निवडलात? नमस्कार, मला पहिल्यापासून शिक्षणाची आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी क्रिएटिव्हिटी करणं याच्यामध्ये पहिल्यापासून आवड होती आणि स्वतः स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही एक जिद्द होती। आणि त्या अनुषंगाने मी एक महिलांना स्वतःला शिकण्याची आवड असल्यामुळे मी पहिला एक टेलरिंग क्लास चालू केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी की आजची महिला असं आहे की तिला असं वाटतं की नोकरी करणाऱ्याच फक्त वेगवेगळ्या जगाच्या ह्याच्याप्रमाणे आपला पेहराव करू शकतात, पण त्यावेळेला मी त्यांना असं जाणून दिलं की तुम्ही स्वतःची कला यूज करून स्वतः शिकून स्वतःसाठी नवीन काहीतरी बनवू शकता। आणि त्या अनुषंगाने आपण एक टेलरिंग क्लास मी चालू केला आणि त्याच्यानंतर मला असा रिस्पॉन्स आला की अरे ह्यांच्याकडे तर खूप छान छान आणि क्रिएटिव्ह मिळतं, मग तुमच्याकडे ब्लाऊजही शिवून मिळतात का? मग त्या अनुषंगाने मी मुक्ताज बुटीक चालू केलं आणि मी माझं स्वतःचं एक ब्रँड चालू केलं मुक्ताज बुटीक। आणि ते आज सगळीकडे इतकं प्रसिद्ध झालंय की लोक त्या ब्रँडसाठी सगळेजण विचारतात, कुठून कुठून येऊन हे करतात की तुमचं छान आहे, तुम्ही आम्हाला शिवून द्याल का? अशा प्रकारे माझी सुरुवात झाली जर्नी। तर मुक्ता मॅडम, हे तुम्ही साधारण किती वर्ष झाले करत आहात आणि त्यासाठी तुम्ही काही सोबत आम्हाला दाखवायला आणलेलं आहे का? हो, मी जवळजवळ 3-4 वर्ष हे करत आहे आणि माझ्याकडे हे अशा पद्धतीचे ब्लाउजेस ड्रेसेस होतात आणि त्याही सोबत महिलांसाठी काही ऍक्सेसरीज जसं काही बटवेज आणि पर्सेस असतात जे आता आपण ज्यूट बॅग्स वगैरे आपण सगळ्या ऑफिस वगैरे वापरतात त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे आमचं नवीन प्रोडक्ट चालू करतो आहोत। ओके, ग्रेट, खरंच छान। मला ऐश्वर्या मॅडमना विचारायचं आहे की कुकिंग हा खरं तर प्रत्येक घरामध्ये जेवण हे बनतच असतं, मग कुकिंग क्लासेस हे तुम्हाला का चालू करावेसे वाटले आणि काय परिस्थिती, म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्ही हे चालू केलेत? खरं तर माझ्या कुकिंग क्लासचं सर्व श्रेय साम टीव्हीलाच मी देऊ इच्छिते, कारण माझे जे पहिले एपिसोड झाले ते सगळे साम टीव्हीवरतीच झाले। आणि मी जॉब करत होते, जॉब करता करता घरचा प्रॉब्लेम म्हणजे सासू सासरे एजेड असल्या कारणाने मला जॉब सोडून घरी बसावं लागलं, तर मी साम टीव्हीवरती अशाच रेसिपी पाठवल्या आणि त्या क्लिक झाल्या। आणि त्या क्लिक झाल्यानंतर मला बऱ्याच जणांनी महिलांनी विचारलं समोरनं की तुम्ही कुकिंग क्लासेस का नाही स्टार्ट करत? आणि मग तो एक म्हणतात ना बिझनेस मला मिळाला आणि त्यातून काहीतरी बायका काहीतरी करू शकतील घरी बसून सुद्धा, हा एक मनात विचार आला आणि मी कुकिंग क्लासेसला सुरुवात केली आणि त्याला गुरुकृपेमुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला। आज डोंबिवलीत माझे 2-2.5 हजार स्टुडंट आहेत आणि काहीही शिकून त्या घरच्या घरी उद्योग करू शकतायत, स्वतःचं घर सांभाळून काहीही भांडवल न टाकता घरातल्या वस्तूंनी पदार्थ करू शकतायत, ह्याचा मला खूप मोठा अभिमान आहे। वा, खरंच मॅडम खूप छान, कारण तुम्ही सांगितलं की साम टीव्ही पासून तुमची सुरुवात झाली हे ऐकून आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय आणि याबद्दल तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा। मला वैशाली तांदळगावकर मॅडमना विचारायचं आहे की त्या कल्याणमध्ये कोचिंग क्लासेस घेतात, तर कोचिंग क्लासेस म्हणजे कुठल्या विषयाचे तुम्ही घेता आणि कशी सुरुवात झाली, म्हणजे काय तुम्हाला काय स्ट्रगल केलात तुम्ही त्यामध्ये? कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही सर्वच विषय घेतो। सर्वात प्रथम माझी सुरुवात झालेली आहे 18 जानेवारी 1997 या दिवसापासून, म्हणजे अगदी तो दिवसही लक्षात आहे। 2 विद्यार्थी फक्त मार्गदर्शनासाठी घरी आलेले होते आणि त्यांना 10वीचं बीजगणित भूमिती या विषयासाठी मार्गदर्शन हवं होतं। त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचा जो रिझल्ट लागला तो पॉझिटिव्ह रिझल्ट होता। ग्रामीण भागामध्ये राहत असल्या कारणाने त्या रिझल्टचा परिणाम असा झाला की शाळेला ग्रँट मिळाली आणि त्यामुळे तिथले जे प्रिन्सिपल होते त्यांनी जून 1997ला जवळजवळ 52 विद्यार्थी आमच्याकडे पाठवले आणि ही एक मला व्यवसायाची खूप सुसंधी अशी मिळाली। पण त्याच वेळेला चॅलेंज असं होतं की मी प्रेग्नंट होती आणि माझ्या मुलीचा जन्म 28 जुलैचा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मी इतक्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मग त्यावेळेला क्लासेस
डिलिव्हरी झाल्यानंतर 28 जुलैला डिलिव्हरी झाल्यानंतर मी 30 जुलैला ताबडतोब येऊन क्लासेस घेतलेले आहेत हॉस्पिटलमधून. हीच माझ्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज होतं आणि मला असं वाटतं प्रत्येक महिलेमध्ये हे चॅलेंज स्वीकारण्याची तयारी असते आणि महिलेकडे ती ताकद आहे आणि ती कुठेतरी त्यावेळेला मला गरज पण होती आर्थिक दृष्टीने आणि पुढच्या काही प्रसंग आहेत किंवा आर्थिक मला मोठ्या पण दोघी मुली आहेत होत्या आधी ऑलरेडी, त्याच्यामुळे तिघींचं हे सगळं आणि मिस्टर एकटेच कमावणारे, त्यामुळे आलेली संधी गमवायची नाही या हेतूने मी ते काम करत गेली. त्यावेळेला समाजाने, आजूबाजूच्या लोकांनी, घरातल्यांनी पण, मिस्टरांनी पण सांगितलं की नको घेऊस, कारण असं डिलिव्हरी झाल्यानंतर ताबडतोब बोलायचं नसतं, तुला आरामाची गरज आहे. पण मला ती संधी सोडायची नव्हती, त्यामुळे मी ते कंटिन्युअसली चालू ठेवले आणि त्याच्यात साथ मी अशी घेतली की जे 2 विद्यार्थी माझ्याकडे पास झालेले होते त्यांनाच मी सोबतीला घेऊन हाताशी धरून घरातल्या घरात हा क्लास सुरू ठेवला आणि आज माझ्या क्लासला 20 वर्ष पूर्ण झालीत. 21व्या वर्षात मी पदार्पण करते. या 21 वर्षाच्या प्रवासात कल्याणमध्ये 4 ठिकाणी आणि सोलापूरमध्ये 1 ठिकाणी अशा माझ्या ब्रँचेस आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माझ्याकडे सगळ्या महिलाच काम करतात. ते मी जो स्ट्रगलिंग पिरियड केला की इतक्या वर्षाचा, की घरातून क्लासेस प्रोफेशनली दृष्ट्या त्यांना कन्वर्ट करत असताना बरीच संकटं आली, बऱ्याच गोष्टी चॅलेंजेस स्वीकाराव्या लागल्या आणि त्यामुळे आता असं वाटतं की महिलां ज्या घरात बसतात त्यांनी पण अशा प्रकारे काम करावं ह्या उद्देशाने मी माझ्या ब्रँचेस वाढवत गेली आणि महिलांना ते काम मिळावं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना काम करायचं असेल त्या नक्कीच अशा प्रकारे आपल्याकडे जर जिद्द असेल तर करू शकतात. आलेल्या चॅलेंजेसला आपण जर सामोरे गेलो, त्याच्याकडे पॉझिटिव्हली जर बघितलं तर नक्कीच त्याच्यातून यश मिळू शकतं असं मला वाटतं. या यशाच्या प्रवासामध्ये 2 विद्यार्थ्यांपासूनचा जो प्रवास होता तर घरामध्ये जवळजवळ मी 2000 सालापर्यंत क्लासेस घेतले, परंतु वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे कॉम्प्लेक्समध्ये क्लासेसला मनाई होती. त्याच काळात समोरचा एक रूम, अजून एक 1 BHK मला मिळाला, ते सोडून जात होते, परंतु माझं काम शैक्षणिक चांगलं होतं त्यामुळे तोही एक रूम घेतला गेला. त्याच्यातून येणाऱ्या संकटांना तोंड देत असताना सोसायटीची नोटीस आली की क्लासेस बंद करावे लागतील. मग पुढे काय? मग त्याच्यातून पुन्हा एक आव्हान समोर आलं आणि मग कमर्शियल दृष्ट्या क्लासेस सुरू करण्यासाठी मी शॉप घेतला. मग एक शॉप घेतल्यानंतर त्याच्यातून 2006 साली माझा पहिला शॉप झाला. त्याच्यातून मग पुन्हा मी 2012ला अजून एक शॉप घेतला कल्याणमध्ये, तो एकदम सिटी एरियामध्ये होता. पण त्यानंतर लक्षात आलं की प्रत्येक वेळेला आपण अशी प्रॉपर्टी नाही उभारू शकत. मग त्यानंतर निर्णय घेऊन मी आता काही माझ्या 2 जागा रेंटलवर आहेत आणि 3 जागा माझ्या स्वतःच्या आहेत. अशा प्रकारे हा प्रवास सुरू राहिला. क्लासेस सुरू करताना मी प्रोफेशनली नव्हती, परंतु व्यवसाय किंवा व्यावसायिक होणं, उद्योगिनी होणं आणि त्या व्यवसायातल्या खाचाखोचा लक्षात घेताना लक्षात आलं की आपण म्हणजे फायनान्स वाढत नाहीये, आपण फक्त कष्ट करतोय. आपल्याला तेव्हा पैसे पाहिजे होते म्हणून कष्ट हार्डवर्क करत गेली. पण नंतर लक्षात आलं की बिझनेसमध्ये टिकण्यासाठी आपल्याला स्मार्ट वर्कची पण गरज आहे आणि त्यातून मी काही ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले. 2008 पासून पथिकचा कोर्स केला आणि मग बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं की हा व्यवसायाच्या वेगवेगळ्या मार्गदर्शन घेतल्यानंतर त्याच्यातून मी माझ्या क्लासेसमध्ये बऱ्याच इनोव्हेटिव्ह आयडियाज आणल्या आणि सातत्याने आमचा रिझल्ट 100% आणि विद्यार्थी टॉपर्स कल्याणमधल्या 5 शाळांमध्ये असतातच. त्यामुळे हे यश मी बघू शकते आणि सातत्याने वाटचाल आमची चालू आहे. वा, खरंच खूप छान मॅडम, तुमची कारकीर्द खूपच छान बहरत आहे. मला पुढे वैशाली मॅडमना विचारायचं आहे की त्यांनी कर्फ हँकरचीफ म्हणून आपल्याला सांगितलं, म्हणजे एक रुमालाचा ब्रँड आहे, तर नक्की तुमच्या रुमालाची स्पेशालिटी काय आणि हे तुम्ही बिझनेस कसा सुरू केला? ती आयडियाची जी कल्पना आपण म्हणतो ती तुमच्या डोक्यात कुठून आली? धन्यवाद स्नेहल. मला सांगायला खूप आनंद होईल. माझीही मनापासून खूप इच्छा होती पूर्वीपासून की मलाही उद्योजिका व्हायचं आहे, पण उद्योजिका होण्यासाठी आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी कळल्या पाहिजे. याच्यासाठी मी ENG ग्रुपमध्ये एक कॉर्पोरेट जगतेचा अनुभव होण्यासाठी नोकरी स्वीकारली आणि ती करत असताना 5 वर्ष मी तो चांगला अनुभव घेतला. त्याच्यामध्ये माझे ENG ग्रुपचे चेअरमन मिस्टर अविनाश सिसोदे यांच्यासोबत खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर त्यांचाच E3 नावाचा हा कोर्स आहे एंटरप्रेनर्स एक्सलन्ससाठी. तो उद्योजकतेचे भरपूर सारे धडे घेतो आणि तो कोर्स पण मी जॉईन केला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बिझनेस करण्यामध्ये खूप सारे गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे. आपण त्या मार्केटमध्ये काय गोष्टी आहेत त्याचे धडे घेतले पाहिजे. आणि जसं म्हणतो की सुसंगतीचा परिणाम असतो की समविचारी लोक एकत्र आल्यानंतर चांगल्या गोष्टी घडतात. तसंच श्रद्धा लुनिया सोबत माझी ह्या E3 कोर्समध्येच ओळख झाली, मैत्री झाली आणि नंतर लक्षात आलं की आमच्या दोघींचं एकच पॅशन आहे की जे महिला उद्योजिका हा प्लॅटफॉर्म आम्ही पकडला आणि ह्याच्यासाठी एक खूप छान सुंदर बिझनेस मॉडेल तयार केला, एक छान बिझनेस प्लॅन तयार केला आणि तो आम्ही
आमच्या ENG ग्रुप आणि वेलझोनच्या बोर्ड डिरेक्टर पुढे मांडला, तेव्हा तो आम्हाला खूप कौतुक झालं त्या प्लॅनचं. आम्ही 10 महिने त्या प्लॅनवर काम केलं आणि एक सुंदर कंपनी स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर आमचा हा कर्व ब्रँड लॉन्च झाला. ओके. आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही सांगू शकाल का की त्याची स्पेशालिटी काय आहे? हो, कर्व हँकरचिप हा ब्रँड जेव्हा लॉन्च केला तेव्हा इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट म्हणून काय आणायचं म्हणून आम्ही हा ट्रायंगल शेपमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट म्हणून आम्ही लॉन्च केला आणि ट्रायंग्युलर शेपमध्ये हँकरचिप ह्या प्रॉडक्टची आम्ही निर्मिती केली. हे अँटीबॅक्टेरियल हँकरचिप आहे. याच्यामध्ये 3 दिवस आपण हा बिना धुताही वापरला तर 3 दिवस हा रुमाल फ्रेश राहतो, याच्यामध्ये बॅक्टेरिया इन्सर्ट होत नाही आणि त्याशिवाय हा 30 ते 40 वॉश पर्यंत याच्यामधला अँटीबॅक्टेरियल इफेक्ट टिकून राहतो. यासोबतच आम्ही ॲरोमॅटिकमध्ये पण आलो आहे. ॲरोमॅटिकमध्ये आम्ही लाईम आणि मस्क हे 2 प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केलेले आहे. याच्यानंतर आम्ही स्पोर्टमध्ये पण आहे, जे क्लब आणि स्पोर्ट क्लबमध्ये यूज होऊ शकतात, जिममध्ये होऊ शकतात, असं एक आम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलेला आहे. त्यानंतर आमच्याकडे भारतामध्ये पहिल्यांदा किड्समध्ये आम्ही ऑरिगामी ही कन्सेप्ट आणलेली आहे. शिवाय हे अँटीबॅक्टेरियल पण आहे, कारण की मुलांसाठी सगळेच फॅमिली मेंबर हे खूप हायजीनसाठी केअरिंग असतात. त्यांच्यासाठी आम्ही हे मुलं कसे एंगेज राहू शकतात, मुलं कसे खेळू शकतात, याच्यावर आम्ही काम करून ऑरिगॅमी हा ब्रँड लॉन्च केलेला आहे. इतकंच नव्हे तर आम्ही रिसेंटली ताजी रोटी आणि कर्व हँकरचिप हा ब्रँड लॉन्च केलेला आहे. ओके. जो आपण इथे बघू शकतो, याच्यामध्ये 3 दिवस रोटी फ्रेश राहू शकते आणि हाय ग्रेड कॉटन यूज केलेला आहे याच्यामध्ये. आपली ही चर्चा अशीच चालू राहील. आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत पुढची चर्चा चालू ठेवूयात. ब्रेक नंतर लेडी स्पेशलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. तर मी पुढचा प्रश्न मुक्ताताईंना विचारेन की तुम्ही फॅब्रिक याच विषयाकडे का वळलात आणि एक बिझनेस सुरू करताना एक आयडिया म्हणून स्त्रीने कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ते तुम्ही सांगा. मी ज्या वेळेला बिझनेस म्हणून ॲज अ कपड्यांचं म्हणजे वेगवेगळे परिधान याचा जेव्हा निवड केली, त्याच्या मागे निवड करण्याचा मागे 3 कारणं होती. त्यातलं एक कारण असं होतं की जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा, तशी वस्त्राची गरज ही आपल्याला कायम राहणार आहे. दुसरी गोष्ट असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला मार्केट मिळतं. आणि तिसरी गोष्ट ही अशी आहे की ज्याच्यातून तुम्ही स्वतःचं काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणाल की आज घरच्या महिला जसे आपण सणवार साजरे करतो त्याच्यामध्येही काही व्हरायटी असते, ते थेट फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा मीडिया म्हणा किंवा तुम्ही कॉर्पोरेट्स म्हणा, आज सगळीकडे आपलं तिथे वस्त्राचं जे हे आहे आणि त्याच्यानुसार आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकतो. आणि हेच माझं कारण आहे की आपण ह्या गोष्टींचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की मार्केट असलं पाहिजे, त्याची डिमांड असली पाहिजे आणि त्यातून तुम्ही महिलांनी काहीतरी नवीन करून दाखवण्याचं एक कौशल्य असलं पाहिजे. हे मी त्याच्याबद्दल सांगू शकते. ओके. पण मग कुठल्या प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल गोष्टी कुठल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत? प्रॅक्टिकल गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला आपण कुठलाही बिझनेस करतो तो आपण एखाद्याला जेव्हा कमिटमेंट करतो, म्हणजे जो ग्राहक असतो तो आपण त्याला वेळेवर कुठलीही गोष्ट त्याच्या टाइममध्ये देणं आणि ते परफेक्ट ठेवणं, टाइम मॅनेजमेंटला मी खूप भर देते. आणि ह्या गोष्ट आपण जर ठेवली तर आपण बिझनेसमध्ये खूप पुढे जाऊ शकतो. मैत्रिणींनो, आता आपल्याला एक बिझनेसची आयडिया बिझनेस कसा सुरू करायचा ह्याची आयडिया आली. पण हा बिझनेस सुरू करण्यापासून आपल्याला पहिला मनात प्रश्न असतो की याचं भांडवल कुठून मिळणार आपल्याला. तर हे भांडवल आपण कसं मिळवू शकतो याबद्दल आपल्याला जास्त माहिती सांगतील वैशाली कांदळगावकर मॅडम. व्यवसायासाठी भांडवल हा प्रमुख विषय आहे असं जरी आपण म्हटलं तरी भांडवल मिळवणं आत्ताच्या वेळेला खूप सोपं आहे, कारण त्याच्यासाठी बँका आहेत. बँकांकडून बऱ्याच योजना आपल्यासाठी आहेत आणि महिलांसाठी तर प्रत्येक ठिकाणी प्राधान्याने योजना केलेल्या आहेत. फक्त त्याच्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे आपण स्वतःहून बाहेर पडण्याची आणि बँकांकडे जात असताना आपला व्यवहार आणि आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर असायला पाहिजे. जर आपले डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर बँका तुम्हाला सदैव सातत्याने कर्ज द्यायला तयारच आहेत. कारण बिझनेस एक्सपान्शनसाठी बिझनेस जेव्हा एखादी महिला करते आणि त्यावेळेला देशाच्या GDP मध्ये भर पडत असतो. म्हणजे एका प्रकारे आपल्या देशाच्या प्रगतीसाठीच आपण
आपलं काम चालू असतं. त्यामुळे बँका साहजिकच तुम्हाला कर्ज देत असतात, पण आपल्या मनामध्ये काही शंका असतात की आपल्याला मिळणार नाही किंवा असं काही नसतंच. पण हे सगळ्या शंका घरात बसून काढण्यापेक्षा आपण पहिल्या दिवसापासून जो व्यवसाय करतो त्याचा जर व्यवस्थित जमा खर्चाचा ताळेबंद ठेवला आणि ते अगदी कच्चं काम असेल तरी चालेल, एखाद्या रजिस्टरवर केलेलं, आणि ते काम नेऊन जरी तुम्ही बँकांसमोर मांडलं, आणि त्यासाठी मी एक असं सुचवेन की हे जेव्हा आपल्याला भांडवल पाहिजे तर स्वतःला भांडवल पाहिजे तर स्वतः जाऊन आपण बँकेच्या मॅनेजरशी बोलायला पाहिजे. कारण फक्त आपण एखाद्या दलालामार्फत किंवा एखाद्या दुसऱ्यांना कोणीतरी सांगते आणि त्यांच्या मार्फत जात असू तर त्यावेळेला काहीतरी चुकीची उत्तरं मिळतात आणि मग आपल्याला चुकीची उत्तरं मिळाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की भांडवल मिळत नाहीये, खूप स्ट्रगल आहे. तर असं काही नसतं. सातत्याने तुम्ही आणि एकदा बँकेशी जेव्हा रिलेशन जोडलेत आणि त्यांचे जे हप्ते आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या जर पूर्ण केलेत, वेळच्या वेळी दिलेत, तर बँका तुम्हाला स्वतःहून विचारतात की तुम्हाला पुढचं लोन घ्यायचं आहे का. कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत मला हाच अनुभव आला की बँका नेहमी फॉलोअप घेतात की तुम्ही लोन जर व्यवस्थित परत करत आहात तर मॅडम तुम्ही फ्रँचायझीज काढा, किंवा तुम्हाला अजूनही बिझनेस एक्सपान्शन करायचं असेल किंवा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल तरी तुमची कॅपेबिलिटी आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू आपणच स्वतः वाढवायची असते आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणा हा महत्वाचा गुण आहे. आणि त्याच्यासाठी फायनान्सच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये आता सरकारतर्फे मुद्रा योजना, त्याच्यानंतर स्टार्टअप लोन, स्टँडअप लोन ह्या पण मिळतात. त्याचबरोबर आता तर डॉक्युमेंट्स पण बरेचसे कमी केलेले आहेत. त्यामुळे आपलीच मानसिकता बदलून आपण आपलं कच्चं काम जरी घेऊन बँकांपर्यंत जाण्याची महिलांनी गरज आहे. आणि त्यासाठी कृपा करून आपल्या नवऱ्यांवरती अवलंबून न राहता आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःच उद्योग करत असताना बाहेर पडा. आणि आपलं करंट अकाउंट इज मस्ट आहे त्याच्यासाठी, कारण फक्त साध्या अकाउंटवर आपल्याला लोन मिळू शकत नाही. तर करंट अकाउंट असेल, त्याचबरोबर गुमास्ता हा एक दुसरा असतो. आता गुमास्तामध्ये पण सरकारने असं केलेलं आहे की आपल्याला शॉपची गरज नाहीये, आपल्या घरच्या ऍड्रेसवर सुद्धा गुमास्ता होऊ शकतो. त्याचनंतर उद्योग आधार हे एक आहे. जसं आपण आधार कार्ड महत्वाचं म्हणतो, तर आधार कार्ड म्हणजे आपल्या जिवंत असण्याचा एक पुरावा आहे. तसं आपण जर व्यावसायिक आहात, आपण उद्योजक आहात, तर उद्योग आधार असणंही गरजेचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स जर आपण हळूहळू बिझनेस करत असताना सुरुवातीपासून डॉक्युमेंट्स कडेही जर लक्ष दिलं आणि ते पूर्ण केले तर ऑटोमॅटिकली तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला भांडवलासाठी थांबण्याची आवश्यकता राहणार नाही आणि आपण सहजरित्या आणि लोन उपलब्ध करून घेऊ शकतो आणि बिझनेस वाढीच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. वा, खरंच मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत. पुढे महिलांचा एक नेहमी मनामध्ये प्रश्न असतो की मी घरदार कसं सांभाळणार, बिझनेस कसा करणार आणि घरदार कसं सांभाळणार. तर आपल्याकडे वैशाली मॅडम ज्या आहेत त्या देशभरामध्ये त्यांचा ब्रँड पसरवण्यासाठी फिरत असतात. तर मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की मग तुम्ही घर आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी कशा एकत्र मॅनेज करता? खूप छान प्रश्न. प्रत्येक महिला म्हटली की हा प्रश्न पहिल्यांदा येतो की घर पण सांभाळायचं आहे आणि बिझनेस पण सांभाळायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठा आहे. माझ्या घरी माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. हे तर घरच्या लेवलला झालं. माझ्या ऑर्गनायझेशनच्या लेवलला माझे जे कलिग आहे, माझे डायरेक्टर, ग्रुप मेंबर आहेत, हे आम्हाला सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावर खूप मदत करत असतात. बऱ्याचशा टिप्स देत असतात की तुम्ही ह्या गोष्टींना ऑर्गनायझेशन पुढे नेली तर तुम्ही महिला उद्योजकता ह्या प्लॅटफॉर्मवर खूप छान प्रकारे बिझनेस तुमचा रन करू शकतात. तर आमचं हे बिझनेस मॉडेल रन करत असताना आम्हाला मार्केटमध्येही आमच्या महिला उद्योगींना खूप सारं ट्रेनिंग देण्यासाठी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत असते. आमचं जे मेन मूळ विजन आहे की महिलांनी आर्थिक स्वावलंबन मिळवलं पाहिजे. हे आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी आम्ही त्यांना ट्रेन करत असतो. म्हणजे गृहिणी उद्योगिनी होणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये तिला स्वतंत्रता मिळवायची आहे, स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे, याच्यामध्ये तिला स्वतःचे नेटवर्क वाढवायचं आहे, त्याच्यामध्ये तिला कॉन्फिडंट वाढवायचं आहे, याच्यामध्ये तिला तिचा स्वतःचा बिझनेस कॉन्व्हर्सेशन सेल्स करण्यासाठी तिचा ट्रेन होणं, याच्यासाठी आम्ही पूर्णपणे वीकली मंथली ट्रेनिंग देत असतो. याच्यामध्ये आम्ही त्यांना घडवत असतो आणि हे घडवत असताना आम्हाला खूप मजा येते. आतापर्यंत आमची 100 पेक्षा जास्त टीम झालेली आहे आणि पुढे फ्युचरमध्येही आम्हाला येत्या काही काळात 10,000 महिलांचा ग्रुप तयार करायचा आहे आणि त्यांना स्वावलंब द्यायचा आहे. आणि स्वावलंब देऊनही आम्हाला आमच्या तोपर्यंत आमचा 100 कोटीचा टर्नओव्हर होईल आणि व्हॅल्युएशन कंपनीचं असेल, असं या वाटचालीत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि या वाटचालीमध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्याबरोबर मैत्रिणी बऱ्याच आहेत आणि चर्चा खरं तर खूप छान रंगली आहे, पण वेळेच्या अभावी आपल्यालाही इथेच थांबावी लागते आहे. पण उद्या आपण परत भेटूयात एका नवीन विषयासोबत, नवीन चर्चेसोबत आणि नवीन मैत्रिणींसोबत. तोपर्यंत नमस्कार.